and welcome back to my YouTube channel. So तुम्हाला thumbnailवरून समजलंच असेल, today's vlog is gonna be about होळी. सो आज आहे 2 मार्च मंडे आणि मी सॅटर्डेलाच मुंबईहून आले होते आणि विचार केला की खूप दिवस झाले आहेत, दिवाळीनंतर कझनसोबत हँगआउट नाही केला आहे, तर म्हटलं की आता थोड्या सुट्ट्या आहेत तर चला घरी जाऊयात आणि कझनसोबत हँगआउट करूयात. सो मी आलेली आहे माझ्या मामाच्या गावाला आणि ते म्हणजे वेरूळ. आणि जसं तुम्हाला माहितीच असेल, वेरूळमध्ये एलोरा केव्ज आहे, घृष्णेश्वर मंदिर आहे आणि याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा वारसा लाभलेला आहे. सो येस, आता ऋतू आणि मी खाली रांगोळी काढायला चाललो आहे. सो लेट्स गो. तर मग खाली जाऊन आता रांगोळी काढूयात. ऋतू एकदम एक्सपर्ट आहे रांगोळी काढण्यात. बघा किती लवकर लवकर फास्ट काढते. आईज मी फक्त बसले, याचा अर्थ असं नाही आहे की मला रांगोळी काढता येत नाही. मला सुद्धा रांगोळी काढता येते, बट मला वेगवेगळ्या गोष्टी लागतात. जसं मला खडू लागते डिझाईन्स काढायला आणि बाकीचं सगळं तर मी करून घेते. पण ऋतू या ठिकाणी एक्सपर्ट आहे आणि ती खूप फास्ट काढेल, त्यामुळे मी तिला एक चान्स देते काढण्याचा. नाही तर मी काढू शकते. ओके, तुला माझ्यापेक्षाही सुंदर रांगोळी काढता येते मला माहिती आहे. फक्त तुला खडू आणि बऱ्याचशा गोष्टींची गरज पडते हेही मला माहिती आहे. यारी समज गई. सो तू तिथं बसली आहेस तेच माझ्यासाठी खूप छान आहे की तू मला कंपनी देतेस. अच्छा, तू इज व्हेरी स्वीट टॉकिंग पर्सन. ॲट द सेम टाइम ती खूप डेंजर शिवाय देते आणि मी त्याही तुम्हाला कधी ऐकवेल, पण आज नाही, कारण आज होळी आहे. शिवाय अनुजाने शिकवल्यात आणि मी काही तिच्याकडूनच पण. शिवाय शिकले. गाईस, ती खोटं बोलतीये. तिने मला शिवाय शिकवल्या. ती माझ्यापेक्षा मोठी आहे. मी सगळं तिच्याकडूनच शिकलेली आहे. ओके. कलर ग्रेडिंग ॲट इट्स बेस्ट. स्टेज 3 रांगोळी. वा वा वा, जसं काही स्प्रिंकल टाकतोय अशी सुंदर रांगोळी बनवतीये ऋतू. ह्या ठिकाणी आपली होळीची रांगोळी ही तयार झालेली आहे. अच्छा, ऋतू इज सेइंग की अजून रांगोळी बाकी आहे. बाजूबाजूला ठिपके दिलेली आहे आणि त्यामुळे आपली रांगोळी रेडी झालेली आहे. जॉब ऋतू, गुड जॉब. ही आहे माझी ट्विन अस्मिता. Asmita's get ready with me. Get ready with me. But it's okay, I have you to support my delusions म्हणून ना. एक्झॅक्टली. आणि आपण इथे बघू शकता असे क्यूट डिम्पल्स आहे. गेट रेडी टू सी हर फायनल लुक. शी इज अ डिवा, शी इज अ बॅडी अँड यू गॉट टू सी दॅट. Can't wait to disappoint people. आपली ऋतू फक्त रांगोळीमध्येच नाही तर पुरणपोळ्या बनवण्यामध्ये सुद्धा खूप एक्सपर्ट आहे आणि ती खूप सुंदर पुरणपोळ्या बनवते. यू गाईज आर सो अनलकी की तुम्हाला तिच्या हातच्या पुरणपोळ्या कधी खायला नाही भेटणार आहे. गाईज, मी अँड माय गर्ल्स. ये मन. हैप्पी होली दोस्तों, आज मैं आपको होली का मनोरंजन दिखाने वाला. वो देखो सामने. क्या क्या दिखाने वाला? मनोरंजन. अरे कहना क्या चाहते हो? निरोरंजन. काय म्हटलं? होलिका दहन. गावाकडची होळी. संग्रामी संकटे चैव विघ्नस्तं समजायते शुक्लां भरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम्. हे आहे आपलं होळीचं नैवेद्य. ए गपना. ये मजबूर हैं पर आप नहीं. हे गेलं पाहिजे व्लॉग मध्ये. तर हे आपलं होळीचं ताट आहे आणि हे आहे नैवेद्य. पुरणपोळी आहे, वरण भात, आमटी आणि भजे. ह्या आहेत आपल्या मामी आणि आता आपण पूजा करणार आहे. ती गावाकडची होळी. प्रत्येक घरासमोर त्यांची छोटी छोटी सेपरेट होळी असते. अशा प्रकारे आपलं मस्त स्वादिष्ट जेवण तयार आहे. पुरणपोळी आणि आमटी. एक नंबर, खूप छान. A few moments later.
हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आहे रंगपंचमीचा दिवस. आम्ही तिघीच जणी आज आहोत, पण आम्ही आज मजा करणार आहे. त्या अगोदर आम्ही एक रील शूट करणार आहे आणि मग आम्ही होळी खेळू. सो यस, लेट्स गो. आमचा लाडू सगळ्यांच्या अगोदर होळी खेळून रेडी आहे आणि आता तो आम्हाला रंग लावायला आलाय, पण आम्ही त्याला थोडंसं थांबायला लावलंय कारण आम्हाला एक रील काढायचं आहे. हो ना आदू? या, ही इज अ गुड बॉय. कसा रंगून आलाय बघा बघा. अरे अरे अरे, हॅपी होली, हॅपी होली ग माझं गोड गोड बाळ. तर ह्या साईडनी कोण लावणार? ये मजबूर है पर आप नहीं. अरे भाई, मांग भरली माझी. हॅपी होली, हॅपी होली. तसं लग्नाचे फोटोज काढताय अशा धरून थांबले. अशा प्रकारे आमची छोटीशी अशी होळी खेळून इथे झालेली आहे.